नमस्कार, मी आशिष जाधव. ही 24 तासच्या रोकटोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. बांधावर नेमकं काय चाललंय? एक तर राज्यात परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे. उभी पिकं आडवी झालेली आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला गेलेले नेते मात्र आपसात भांडतायत असं चित्र महाराष्ट्रानं देशासमोर मांडलेलं आहे. प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना तातडीची मदत कशी आणि कधी मिळेल या विवंचनेत राज्य सरकार आहे. तर दुसरीकडं विरोधक, खास करून विरोधी पक्ष भाजपचे नेते, हे मात्र शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा एवढंच नाही तर केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारनं भार उचलून लवकरात लवकर रक्कम अदा करा अशी मागणी लावून धरली आहे. त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपांमधून राज्य सरकार काय करतंय, राज्य सरकारला हे शोभतंय का असे प्रश्न विचारतंय. प्रश्न असा आहे की ही वेळ आहे का थिल्लरपणाची? राजकीय थिल्लरपणा कोण करतंय हे महत्त्वाचं नाही आहे, का होतोय हे महत्त्वाचं आहे. त्यावर चर्चा करायची. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक हितवादचे सिटी एडिटर राहुल पांडे नागपूरहून आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुरेश धस आहेत. याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भाई जगताप आहेत. मी सुरुवातीलाच अब्दुल सत्तार यांच्याकडे जातोय, पण त्याआधी नेमका हा राजकीय थिल्लरपणा ज्यांच्या वक्तव्यातून पुढे येतोय ती वक्तव्य तुम्हाला दाखवतोय. एक एक करून आपण बघूया. मग त्यांनी ते जर का दिल्लीत गेले तर माननीय पंतप्रधान सुद्धा घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं, नाहीतरी बिहारला जातातच आहेत, ते दिल्लीत जावं म्हणजे ते पण बाहेर पडतील. मला असं वाटतं की अतिशय असंवेदनशील अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे. आता लोकांना तुम्ही काय मदत करणार या संदर्भातली मदत अपेक्षित आहे, परंतु अशा प्रकारचे थिल्लरबाजी, याला थिल्लरबाजीशिवाय मी दुसरं काही म्हणणार नाही, अशा प्रकारची थिल्लरबाजी ही मुख्यमंत्र्यांनी करणं शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, मोदीजी तर डायरेक्ट लद्दाखला जातात जिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगीच स्वतःची तुलना करू नये. आज ते थोडक्याकरता बाहेर पडले, 2-3 तासाचा त्यांनी प्रवास केला आहे, मोठी गोष्ट आहे. काय तिथल्या गावकऱ्यांनी त्यांना रिस्पॉन्स दिला हे देखील त्यांनी बघितलेलं आहे. मला असं वाटतं की आता पहिल्यांदा त्यांनी आपण काय मदत करणार हे सांगितलं पाहिजे. मोदीजी तर मदत करतीलच आणि ते करतच आले आहेत. मोदीजींनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि फोन करून सांगितलं की काय तुम्हाला मदत हवी आहे ते आम्ही करू. पण मला असं वाटतं की अशा प्रकारे इतक्या गंभीर दौऱ्यामध्ये अशा प्रकारचं थिल्लर स्टेटमेंट करणं योग्य नाही. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही मुद्दा आता राहिलेला नाही आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या विषयी अशा पद्धतीचे शब्द वापरणे हेच मुळात चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीने सरकारवर कोणताही मुद्दा न घेता मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा काय केला हे तरी स्पष्ट करावं त्यांनी. मला वाटत नाही की अशी कोणतेही काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की ज्याच्यात कुठेही थिल्लरपणा त्यांनी कधी दाखवलेला आहे. मी थेट जातोय अब्दुल सत्तार यांच्याकडे. राज्याचे महसूल राज्यमंत्री आहेत. अब्दुल सत्तार, मागच्या सरकारमध्ये शिवसेना होती, शिवसेनेचे 5 कॅबिनेट मंत्री होते. या सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. सरकारची कमान शिवसेनेच्या हातात आहे. प्रश्न तोच आहे, मागच्या वेळेस शिवसेना ज्या मागण्या लावून धरत होती सत्तेत मंत्री असताना सुद्धा, त्या मागण्या आता शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना शिवसेनेला पूर्ण करता येत नाही. हा सवाल विरोधी पक्ष नेते किंवा भाजपचे नेते विचारतायत. अब्दुल सत्तार. हॅलो. हां, अब्दुल सत्तार. फोन हा, आवाज ऐकायला येतोय? आशिषजी माझा फोन कट झाला होता. हा, तुम्हाला मी पुन्हा प्रश्न विचारतोय. मागच्या फडणवीस सरकारमध्ये, मागच्या भाजपच्या सरकारमध्ये
शिवसेनेचे 5 कॅबिनेट मंत्री होते. आधी ते भाजपचंच सरकार होतं तसंच सांगितलं जायचं. नंतर जशी निवडणूक जवळ यायला लागली तेव्हा युतीचं सरकार आहे असं म्हणायला लागले. पण ते फडणवीस सरकार होतं. तेव्हा सत्तेत राहूनही शिवसेनेचे नेते, खास करून शिवसेना पक्षप्रमुख जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत, तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे, शेतकऱ्यांसाठी ज्या मागण्या अशा वेळी जेव्हा अवकाळी पावसाची मदत म्हणून पुढे यायची तेव्हा ज्या मागण्या करत होते, हेक्टरी किंवा एकरी मदत करा, त्या मागण्या आता शिवसेनेचं सरकार असताना, शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे का पूर्ण करू शकत नाही? शेतकऱ्यांना तातडीची मदत का देऊ शकत नाहीत? नाही, खरं म्हणजे आपल्याला माहीत असेल का ज्या वेळेस आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही मागणी केली होती त्यावेळेस कोरोना नव्हता, त्यावेळेस ही महामारी नव्हती, राज्यामध्ये इतका मोठं आर्थिक संकट नव्हतं आणि ह्या सर्व परिस्थितीनुसार त्यावेळेस त्यांनी जी मागणी केली त्यावेळची मागणी ती सत्य आणि त्यावेळची ती परिस्थिती होती. आता आपण गेल्या मार्च पासून आतापर्यंत बघतोय का राज्याला जी काही आर्थिक संकटामध्ये लॉकडाऊनच्या नंतर जी परिस्थिती निर्माण झाली, आता थोडे थोडे अनलॉक होणं सुरू झाले आणि उत्पन्न आपल्या राज्याचा सुरू झालेला आहे. परंतु तो इतका मोठा उत्पन्न नाही आहे का आज ज्या पद्धतीने तुम्ही बघतात का राज्याचा जो हक्काचा 26,000 कोटी केंद्र सरकारकडून जीएसटीचा येणार होता तोही अद्यापपर्यंत मिळाला नाही. त्यापैकी 20,000 कोटी देणार अशी काहीतरी चर्चा आणि असं काहीतरी आज स्टेटमेंट मी पाहिलेलं आहे. परंतु जोपर्यंत ते पैसे येणार नाही तोपर्यंत मला केंद्र सरकारवर शंका आहे का अशा वेळेस आपण पाहिलं असेल का त्यांनी गेल्या 3-4 महिने आम्हाला ते टेस्टिंग किट दिले होते, थोडीफार मेडिकल फॅसिलिटीज दिली होती, परंतु गेल्या 58 दिवसापासून ती बी बंद केली आणि राज्य सरकार ती आता सर्व खर्चाची जबाबदारी राज्य सरकार करू लागलं. राज्य सरकारकडे आज सध्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे काही देवेंद्रजीला माहित नाही असं नाही, त्यांनाही माहित आहे, हे पंतप्रधान महोदयालाही माहित आहे. परंतु आपला हा भारत देशामधला प्रमुख राज्य हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र सर्वात जास्त रेव्हेन्यू देणारा राज्य हा केंद्र सरकारला आहे आणि केंद्र सरकारने या संकटाच्या काळामध्ये राज्य सरकारला मदत करायला पाहिजे. राज्य सरकार शेतकऱ्याला मदत द्यायला तयार आहे. ते 25,000 आहे का 15,000 आहे का 12,000 आहे, जे काही त्यावेळेचे नियम आहे, निकष आहे गेल्या सरकारचे, त्या सरकारच्या पेक्षाही जास्त शेतकऱ्याला मदत करण्याची ही आघाडीची सरकारची भूमिका आहे. त्यांनी 1.5 लाख माफ केलं होतं, या आघाडीच्या सरकारने 2 लाख रुपये माफ केले प्रत्येक शेतकऱ्याला आणि 2 लाख रुपयापर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला 19,000 कोटी रुपये त्यांच्या अकाउंटवर टाकले. बाकीचे पैसे टप्प्याटप्प्याने टाकायचे होते. परिस्थिती निर्माण झाली कोरोनाची, हा विषाणू ज्या पद्धतीने राज्यभर पसरला आणि राज्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये एक संकट आलेलं आहे. फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये, जगामध्ये अनेक राज्य संकटामध्ये सापडलेले आहे. अशा वेळेस विरोधी पक्षाने अशा पद्धतीची भाषा करण्याच्या ऐवजी त्यांच्या पंतप्रधान महोदयाला बोलायला पाहिजे का या महाराष्ट्राला मदत करा. महाराष्ट्राचा राज्यामधला शेतकरी अडचणीमध्ये, महाराष्ट्र सरकारकडे आर्थिक परिस्थिती ज्या पद्धतीने उत्पन्न होतो त्या उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. अशा वेळेस केंद्र सरकार मदत नाही करणार तर कोणत्या वेळेस करणार? परंतु केंद्रामधले जे राजकारणी बसलेले आहेत, मी काही कोणावर, मी छोटा माणूस आहे, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पंतप्रधान महोदयाच्या बद्दल मी टीका टिप्पणी या ठिकाणी करायला बसलो नाही. मी त्यांचा आदर करतोय, त्यांनीही आमच्या मुख्यमंत्र्याचा आदर करायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत असे कोणी शब्द वापरत असेल तर निश्चित आमचा शिवसैनिक बी रस्त्यावर येऊन त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देऊ शकतो. परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य आजी मुख्यमंत्रीच्या विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांनी बोलावं आणि याच्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावं जनतेमध्ये. आणि ज्या केंद्राच्याकडे या राज्याचे डोळे आहेत, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात असतील, या दोघांनी ही मुख्यमंत्री महोदयाची चर्चा केली आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कर्ज घेण्याची आवश्यकता असेल तर आमचा राज्य कर्ज घेईल आणि शेतकऱ्याला मदत जरूर कराल, परंतु पंचनामे होणं आवश्यक आहे.
किती नुकसान झालेलं आहे, कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्याला नुकसान भरपाई देण्याचे नियम निकष सरकारने ठरवलेले आहे. पहिल्या 5 वर्षामध्ये सरकारने काय दिलं आणि ह्या 5 वर्षामध्ये काय देणार आहे याच्यापेक्षाही जास्त सरकार मदत करण्यासाठी शेतकऱ्यासाठी कटिबद्ध आहे. आणि तो कटिबद्ध यासाठी आहे का आदरणीय उद्धवजी, आदरणीय अजितदादा, आदरणीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे 3 पक्षाचे प्रमुख, आघाडी सरकारचे प्रमुख आहेत आणि तिघांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल जी आत्मापासून ते बोलतात ते फक्त तोंडातून बोलून कागदावर ठीक आहे आधी मदत करा आणि त्यांना मदत करण्याआधी श्रेय घेऊ नका. अब्दुल सत्तार 7 दिवसात आधी मदत करा. तुमच्या मराठवाड्यातच जास्त नुकसान झालेलं आहे. शेतकरी ऐकतायत तुम्हाला. थांबा, आधी मदत करा मग श्रेय घ्या. मग श्रेय घ्या. आधी मदत करून दाखवा. आधी करून दाखवा. तुम्ही शिवसेनेमध्ये नवीन आहात, बिलकुल करून दाखवू. शिवसैनिकच म्हणतील आधी करून दाखवा मग श्रेय घ्या. थांबा जरा. हा, सुरेश धस राजकीय थिल्लरपणा कोण करताय? थिल्लरपणा हा शब्द कोणी उद्गारला आणि कोणत्या प्रश्नावरती आला याची चिकित्सा झाली पाहिजे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाहीये. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, ते पुसायला नेते गेलेले आहेत. बांधावरती जो थिल्लरपणा झालेला आहे, बांधावरती जी भांडणं झालेली आहे ती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाहीये. ती भांडणं. सुरेश धस, काय झालंय आपलं, काय म्हणणं आहे मला जरा नीट सांगा. मला मी आपल्या शो मध्ये जॉईन झालेलो आहे. मला एवढंच विचारायचं आहे सुरेश धस की जर का मुख्यमंत्री असं म्हणाले असतील की देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजेच विरोधी पक्ष नेत्यांनी बिहार ऐवजी दिल्लीमध्ये जावं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे जे अश्रू सध्या इथे सांडतायत त्याविषयी पंतप्रधानांना सांगावं आणि मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, या थिल्लरपणा काय आहे? मग देवेंद्र फडणवीस थिल्लरपणा जे म्हणालेत आणि त्या उपर ते काय म्हणालेत की आज ते बाहेर आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बाहेर येण्यावरून भाजपला इतका रोष काय? मुख्यमंत्री येत आहेत, नाही येत आहेत, मुख्यमंत्री का येत नाहीत, यासाठी भाजप का आग्रही आहे? नाही, हे पहा, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांच्याबाबत ते जर अशा पद्धतीने बोलत असतील, बिहार राज्याची जबाबदारी आमचे नेते माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या वरती आहे. तर माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाहेर निघण्यावरती बोलण्याचं कारण एकच आहे की राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये व्हीसी घेत आहेत. त्याच्यानंतर ते बाहेर कुठे निघालेले आहेत तर फक्त आता आज बाहेर निघालेले म्हणून म्हटले असतील किंवा आज बाहेर निघालेले आणि दिल्लीमध्ये जाऊन मंजुरी आणायची वगैरे. अहो, त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून गेला पाहिजे ना. तुमचा नजरी प्रस्ताव तरी गेला का? बाबा, या खात्याचा मी राज्यमंत्री सुद्धा राहिलेलो आहे, मलाही अशी वाटतं. मग थिल्लरपणा नाही तर काय? तुमचा प्रस्ताव आहे का? केंद्राकडे त्यांना अगोदर जायचं काय सांगताय? तुमचा प्रस्ताव एवढं नुकसान झालंय पहिल्या दिवशी. अहो, तुम्ही एक्स्ट्रा पाठवा, कमी पाठवा, डिटेल आल्याच्या नंतर जो आहे तो नंतर पुरवणी प्रस्ताव तुम्ही पाठवा. पुरवणी प्रस्ताव तिथं पाठवल्याच्या नंतर माननीय देशाच्या गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही फायनल समिती आहे आणि त्याच्यामध्ये तातडीने निर्णय घेऊन केंद्र सरकार जेवढ्या हेक्टरचं नुकसान झालं असेल तेवढ्या हेक्टरचे पैसे जे आहेत ते केंद्र सरकार पाठवेल ना. मग तुम्ही आमच्या नेतृत्वाचं बिहार आणि बिहारवरनं तुम्ही दिल्लीला जा असं म्हणणं हे तरी संयुक्त आहे का? मी उद्धवजींच्या वरती टीका करणं एवढा मोठा नाहीये. जसं आता अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की बाबा पंतप्रधान महोदयांबद्दल मी असं म्हणतो की मी उद्धवजींच्या बद्दल बोलणे एवढा मोठा नाही, मी छोटा आहे. परंतु उद्धवजींनी सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य करणं उचित नाही असं मला वाटतं. कारण आमचेही नेते 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नुसते मुख्यमंत्री नाही राहिले तर त्यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि त्याच्या पूर्वीच्या ज्या काही शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सवलती आहेत
तुम्ही 19,000 कोटी बद्दल बोलताय सत्तार साहेब. 21,500 कोटी रुपयाची छत्रपती शेतकरी सन्मान योजना सुद्धा ही फडणवीस साहेबांच्याच कालावधीत दिली. तुम्ही 2 लाखाच्या वगैरे सगळं काही बोलताय. अजूनही महात्मा फुलेंचे सगळे पैसे जे आहेत शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती गेलेले नाहीत, टप्प्याटप्प्याने जात आहेत. आम्ही तेही पाहतो. परंतु 50,000 रुपयाचं तुम्ही जे म्हणताय की 2 लाखाचं ज्याचं कर्ज आहे त्याला वन टाइम सेटलमेंट करायला तुम्ही 50,000 रुपयाची बक्षिसी दिली. एका तरी शेतकऱ्याचं नाव सांगा तुमचे 50,000 रुपये गेलेले. आणि याच्यामध्ये पंचनामे वगैरे करायचे तुम्ही. कशाला पंचनामे करता? काही काही तालुक्यामध्ये सरसकट सगळंच गेलंय. शेतकऱ्याच्या नशिबात काहीही राहिलेलं नाही. कापूस गेलेला आहे. तुम्हाला सांगतो सोयाबीनचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. एक तरी जुडी राहिली का कापसाला? मला असं वाटतंय की बाबा ग्राउंड रिपोर्ट वरती ग्राउंड रियालिटी पाहिली ना त्यांनी, सत्तार साहेबांनी. राज्यमंत्री आहेत ते महसूलचे, मदत व पुनर्वसन त्यांच्याकडे आहे असं मला वाटतंय. आणि मग असे मंत्री महोदयांकडून पंचनामे हे ते कशाला? आता तुम्हीच म्हणत होते ना, आम्ही त्यावेळेस 10,000 कोटी रुपयाची तरतूद पहिल्यांदा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यावेळेस तुम्ही किती हाकपाखड केली की हे पैसे कमी आहेत, लगेच 25,000 कोटी द्या. हे आम्ही म्हणलोत का? तुम्हीच बांधावरती जाऊन आदरणीय उद्धवजी जे आहेत सांगलीला गेले, उद्धवजी दुसऱ्या बांधावरती गेले. शेतकऱ्याला 25,000 रुपये म्हणजे जिरायची, 50,000 रुपये बागायची आणि 1.5 लाखापर्यंत आपल्या सरकारचे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले होते 1.5 लाख रुपये हेक्टरनी फळबागाला पैसे द्या. मग आता हे एवढं जर तुम्ही सरकार येण्याच्या पूर्वी बोलत होता, आता तुम्हीच मुख्यमंत्री आहेत, तुम्हीच राज्य उपमुख्यमंत्री आहेत आणि आता सत्तार साहेब आमचे नेते तिथं शिवसेनेमध्ये आहेत, तुम्ही राज्यमंत्री आहेत. देऊन टाका ना 25,000, 50,000, 1.5 लाख रुपये हेक्टरनी. आणि निकषाच्या याच्याबद्दल माननीय आशिषजी, माझं मत असं आहे की निकषाबद्दल राज्यातल्या सरकारमधल्या लोकांनी निकष 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 हे शब्द वापरू नयेत. हु इज निकष? अहो, राज्य सरकार ठरविल ते निकष असते. ही परिस्थिती वेगळी आहे. या कालावधीत आता पपईला तुम्ही पिकाचा दर्जा दिलाय. अहो, त्या पलीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि परांडा वगैरे भागामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पपईचं एक झाड सुद्धा उभा राहिलं नाही. सगळेच्या सगळं सपाट झालेलं आहे. मग फळ पिकाचा दर्जा तुम्ही देताय तर त्या पपईचं जे नुकसान झालेलं आहे, अहो जमिनी खरडून गेलेल्या आहेत आणि निकष कशाला खरडलेले? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सुरेशदास, मी पुन्हा येतोय तुमच्याकडे. मला एवढंच म्हणायचं आहे की हा जो बांधावरचा थिल्लरपणा आहे त्याचं मूळ कशात आहे? त्याचं मूळ कशात आहे? मला अजूनही वाटतं पत्रकारांनी एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारणं आणि त्याला नेत्यांनी उत्तर देणं आणि त्यातून मग पुन्हा त्याला प्रत्युत्तरादाखलच पत्रकारांनाच प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारणं आणि त्यांनी उत्तर देणं. बिहारच्या एका प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सर्वात लाडकं राज्य कुठलं असेल देशातलं तर ते बिहार आहे. बिहारच्या बाबतीत नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे विरोधी पक्ष नेते जेव्हा बिहारमध्ये जाऊन सर्वात लाडकं राज्य पंतप्रधानांचं बिहार आहे, त्यावरून हा वाद सुरू झाला. भाई जगताप आणि नंतर मग तो थिल्लरपणा आता कुठच्या कुठं निघून गेलाय. यामध्ये असं झालेलं आहे की तिन्ही पक्षांमध्ये नाकर्ते कोण आहेत आणि कोण सांभाळणारे आहेत, म्हणजे कोण तारणारे आहेत, असा भेदाभेद सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे. आशिष असं आहे की सगळ्यात प्रथम देवेंद्र फडणवीस मामू यांनी जे काही असंवेदनशील बोललेले आहेत, मला मोठं आश्चर्य वाटतं. खरं तर देवेंद्र फडणवीस तसं संवेदनशील व्यक्ती आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी जे रिॲक्ट झालेत किंवा ते मीडियासमोर प्रदर्शित झालेत, जे बोललेत, त्याचं समर्थन होऊ शकणार नाही आणि ते समर्थन कोणी करूही नये. बरं, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी देवेंद्र फडणवीस मामू का म्हणालो. तुम्हाला नसेल पडला,
ऐकणाऱ्यांना पडलं असेल, देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री. आता आपण म्हणाल ते आशिष खरं आहे की ह्या मामूंनी जेव्हा बिहारमध्ये असं वक्तव्य केलं, महाराष्ट्र बिहार हे आवडतं आहे, तर त्यावेळेला आत्ता जे तुम्ही प्रश्न केला त्याचं मी एक ट्विट केलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि तेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला होता, मामू मग तुम्ही काय 5 वर्ष काय करत होतात, काय नक्की काय करत होतात? त्यामुळे आपल्याकडे एखादी गोष्ट किती फ्रस्ट्रेशन असू शकतं एखाद्या माणसाचं, सरकार म्हणे एका हप्त्यात जाईल, एका महिन्यात जाईल, 6 महिन्यात जाईल, वर्षामध्ये जाईल, अशी वक्तव्य वल्गना करणारी ही सगळी मंडळी आता इतके फ्रस्ट्रेट झालेले आहेत की त्यांचा स्वतःच्या याच्यावर नियंत्रण राहिलं नाही. मी फक्त आठवण करून देऊ इच्छितो, आशिष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अशाच पद्धतीने ज्या वेळेला अतिवृष्टी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली होती, याच मामूनी काय केलं हो, हवाई दौरे वरनं दुसऱ्यांनी तर कहरच केला. त्या दुसऱ्या मंत्र्याने त्या एका बेच्यामध्ये स्पीड बोटमध्ये जाताना सेल्फी काय 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 नखरे केले. मग आता ह्याला थिल्लरपणा आम्ही म्हटलं का तेव्हा? नाही म्हटलं. पण हा थिल्लरपणामध्येच मोडेल ना हे सगळं, का अजून कशात मोडेल? कारण माझं मराठी एवढंच चांगलं आहे, आता माझ्यापेक्षा त्यांचं मराठी फार चांगलं आहे आणि ते सांगू शकतील. पण ज्या पद्धतीने आज ते बोलतात आहेत, काय गोष्टी करता हो तुम्ही मामू माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मामू, आपण काय गोष्टी करताय तुम्ही? त्या याच्यामध्ये त्या अतिवृष्टीमध्ये जी मदत जाहीर केली ती कधी केली? आणि ती मदत हे दुसरं सरकार आमचं बनेपर्यंत सुद्धा ती काही लोकांना मिळाली नव्हती. आत्ता त्या सरकारने जेव्हा याचं आपलं बजेटरी सेशन होतं त्याच्यानंतर अर्थात कोरोनाचं हे झालं त्याच्यापर्यंत ते पैसे गेले नव्हते. त्यामुळे आपण फार नाकाला जीभ लावू नका. नाही जमणार तुम्हाला, ते नाही जमणार. हा, मोठ्या मोठ्या गोष्टी करायला तुम्हाला जमतील, माफ करा, कारण हे बोलायला यासाठी लागतंय. काय सांगताय तुम्ही हो? खरं आहे, देशाच्या प्रधानांबद्दल संवेदनशील बोलायला पाहिजे आणि ते बोलू आपण. पण लडाखमध्ये ते गेले, हो ना, करोनामध्ये लाखो लोक गेले, तर कधी देशाच्या पंतप्रधानांनी संवेदना दाखवल्या नाहीत. आणि हो, लडाखमध्ये जाताना माणसं नसलेल्या टनेलमध्ये हातबीत हलवत त्यांनी फोटो बिटो काढले, हे खरं आहे. आता मी त्या गोष्टीला अधिक हे देणार नाही, पण तुम्ही जेव्हा संवेदनशील म्हणता तेव्हा आपण किती संवेदनशील आहात याचा सुद्धा विचार करा. आज ज्या पद्धतीने मी यांना मंत्री जे बसलेले आहेत आमचे माझे मित्र, त्यांनी जे म्हणाले ती गोष्ट खरी आहे की अब्दुल सत्तारांनी बोलले ते खरं आहे की या सरकारने आल्या सगळ्यात पहिला निर्णय काय घेतला असेल तर 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना हे केलं. आणि होय, 19,000 कोटी वाटप झालाय. कुठे असे अब्दुल सत्तार म्हणाले की ते संपलंय? अजून द्यायचं आहे. परंतु या सगळ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर काही अडचणी आहेत, ते धस म्हणतात आहेत, त्याच्यामध्ये काही सत्य सुद्धा आहे, ते पूर्णतः पोचले नसतील कदाचित, परंतु हेतू मात्र स्पष्ट आहे. राहिली गोष्ट, आपण जेव्हा मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताय किंवा याच्याबद्दल बोलताय, अहो हे तेच मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे. कोकणामध्ये जेव्हा निसर्ग वादळ पोचलं, सगळ्यात पोचणारी 2च माणसं, एक राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि दुसरा म्हणजे डॉक्टर आमचे राऊत, नितीन राऊत, जे ऊर्जा मंत्री आहेत. आणि मग आम्ही सगळे गेलो, अर्थात माझं गावच उद्ध्वस्त झालं होतं, आम्ही तर तिकडे होतो, पण ही संवेदनशीलता दाखवली नव्हे. एवढ्या वाईट काळात सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी दिलासा दिला, पूर्णतः झालं नाही, हे मी अगदी आवर्जून सांगतोय. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जर उद्या असं जर ते म्हणत असतील, अर्थात हा त्यांचा पूर्णतः अधिकार आहे आणि त्यांच्या त्या भावना आहेत की आपण आपलं देवेंद्र फडणवीस मामूंचं आणि पंतप्रधानांचं फार चांगलं आहे, साटलोटप आणि फार चांगला आहे, त्यांचा ब्लू आईड बॉय आहे, असं ते त्यांचेच लोक म्हणतात, हे माझं म्हणणं नाही. तर ते जर सांगतील तर ते होऊ शकेल. त्यांनी थोडंसं मध्यस्थी करायला आता 6-7 महिने झाले ना हो. जीएसटीचे 26,000 अजून नाही आले, 26,000 कोटी. आणि मग आता जर ते असं सांगतील, ते वक्तव्य मी ऐकलंय म्हणून, आता केंद्र सरकार कर्ज काढून हे जीएसटीचे पैसे देणार आहे, काय मेहरबानी करणार आहे? आणि मग कालपर्यंत जे तुम्ही म्हणत होता बूमिंग, आमची अर्थव्यवस्था घोड्याच्या ह्याच्याने दौडते, काय झालं मग? का कर्ज काढावं लागलं? त्यामुळे ह्या परिस्थितीचं हे करू नका, त्याचं राजकारण नका करू.
बांधावर तुम्ही किती वेळा गेलात आम्हाला माहिती आहे हो. कशाला सांगताय तुम्ही तुमच्या काळामध्ये काय झालं आणि आमच्या काळामध्ये काय झालं? आज गरज आहे तीही मी त्या मताशी सहमत आहे आशिष, तुमच्या सुद्धा, आणि माझी विनंती आहे सरकारला सुद्धा, ज्या भागामध्ये प्रचंड नुकसान झाले, संपूर्णतः उद्ध्वस्त झालेत काही तालुके, नका त्या ठिकाणी, अर्थात सरकारी चौकटी आहेत हे मला माहिती आहे कारण मी सगळी सरकारं बघितलेली आहेत. आणि ह्यांनी तर ह्यांनी धस म्हणत असताना अहो तुम्ही पण सगळ्या सरकारात राहिलात ना, मग त्या सरकारची प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे ना, कशाला सांगताय? पण तरी तुमच्या मताशी मी एक मताशी सहमत आहे. मी जयाजी सूर्यवंशी तुमच्या एक मताशी सहमत आहे. जयाजी सूर्यवंशी, मराठवाड्यामध्ये अभूतपूर्व असं नुकसान झालेलं आहे. विशेषतः बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. तसंच सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. अशा वेळी तातडीची मदत, ती रोखीनं मदत करणं फार गरजेचं आहे. म्हणजे ऊसाची फळच्या फळं नाहीशी झालेली आहे. कोरडवाहू खरीपाचं उभं पीक आडवं झालेलं आहे. काही शेतकऱ्यांच्या घरात चुली पेटेनासे झालेले आहेत. अशा वेळी तातडीची मदत, पंचनामे होतील तेव्हा होतील, तातडीची मदत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढून देता येणार नाहीत का? प्रश्न आहे की आशिष राव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि शेतकऱ्यांना जो कलगीतपणा चालू आहे आणि आम्हाला असं वाटतं करोना आहे, जीएसटीचे कारण शेतकऱ्यांना सांगू, आता शेतकऱ्यांना जगत या ठिकाणी तयार झालेला आहे. गेल्या 8 दिवसात 20 विदर्भात आणि मराठी याच्यावर कोणाची, तुम्ही आता आम्हाला काय शेतकऱ्याच्या खात्यात काय करणार आहात याच्यावर चर्चा होतो. मराठवाड्यामधलं नाहीये, पंचनामा करण्याची तुम्ही पंचनामे कशाचे करणार नाहीये, तर काही लोक शिल्लक राहत नाही. गरीबांचा व्हायला गेलेला येणार नाहीये. कोकणामध्ये तुम्ही आमचा माल बाहेर शिकायला होता, एक्सपोर्ट त्याच्यावर लक्ष दिलं नाही. आमचा माल घरामध्ये साडला आणि पडून काही फुलवणार नाही. सरकार कोणाचं आम्हाला याची काही घेत नाही. सरकारला काय मिळणार आहे? 3,800 रुपये देऊन तरी काय आमचं काही भागणार आहे का? प्रश्न तातडीने पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना 50,000 या प्रकारची आमची मागणी आहे. आता जर शेतकरी 20 आत्महत्या करत असतील आणि जर पुढे वाढला तर याची केंद्राला म्हणणार आहात. जयाजी सूर्यवंशी, मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. तुमचा ऑडिओ ब्रेक होतोय, तुमचा आवाज नीट ऐकायला येत नाहीये. मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. मी तुम्हाला फोनवरती घेतोय. तुमचं म्हणणं हे गेलं पाहिजे कारण तुम्ही बांधावर राबणारे शेतकरी नेते आहात. मराठवाड्यात काय परिस्थिती आहे ही कळलीच पाहिजे. मी पुन्हा तुमच्याकडे येतोय, पण तत्पूर्वी तुमचा ऑडिओ करेक्ट होतपर्यंत मी राहुल पांडे यांच्याकडे जातोय, ज्येष्ठ पत्रकार आहेत. मला अजूनही तिन्ही जी वक्तव्य येत आहेत, उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, किंवा आज जयंत पाटील असतील, किंवा आत्ता अब्दुल सत्तार बोलतायत, या वक्तव्यांमधनं काय सूचित होत आहे त्याचा अर्थ काढायचा आहे. राहुल पांडे, जेव्हा मुख्यमंत्री असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांकडे जावं, त्याला काही ना काही अर्थ नक्कीच आहे. देवेंद्र फडणवीस बिहारचा प्रचार दौरा सोडून महाराष्ट्रात परतीच्या पावसानं जे नुकसान झालं त्या दौऱ्यावरती येत आहेत. भाजपचे नेते हे सांगतायत की मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत, आत्ता औटघटकेचे म्हणून ते बाहेर पडलेले आहेत. पुन्हा त्यांनी 2 दौऱ्यांमध्ये 1 दिवसाचा गॅप घेतलेला आहे, त्यांचा स्टॅमिना पुरत नाही वगैरे असा प्रचार सुरू केलेला आहे. त्यात थिल्लरपणा हा शब्दप्रयोग झालेला आहे. त्यात एवढंच नाही तर जेव्हा मागच्या सरकारमध्ये असूनही उद्धव ठाकरे काय मागण्या करत होते अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या वेळेस, अजित पवार काय बोलत होते, हे आज पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेलं आहे. हे सगळे हे सजेस्ट करत आहे की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये मागणीला घेऊनही आलबेल आहे. एवढंच नाही तर आलबेल आहे का असा प्रश्न विचारला जातोय. त्याचबरोबर जेव्हा नाकर्तं सरकार आहे आणि शरद पवार हे तारणहार आहे असं विरोधी पक्षनेते सांगतात, तेव्हा त्यांना कुठेतरी हे सांगायचं आहे की ज्यांच्या हातात सरकारची कमान आहे ते सक्षम नाही आहेत, किंवा
मुख्यमंत्री सरकार लीड करू शकत नाहीयेत. तुम्ही काय बघताय? आशिष, मला वाटतं मागच्या वर्षी सुद्धा परतीच्या पावसाने महाराष्ट्राचं जे नुकसान केलं आणि यावर्षी तर विशेषतः मागच्या 1 महिन्यात जो पाऊस आलेला आहे आणि महाराष्ट्रातला विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही भागातला शेतकरी जो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, मला वाटतं कुठल्याही संवेदनशील माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना तातडीने मदत केली पाहिजे याविषयी मला वाटत नाही. राजकीय पक्षांमध्ये जरी त्यांची शेरेबाजी आपसात सुरू असली तरी काही फारसा मतभेद असेल. सरकार कुठलीही असली तरी साधारण सरकारी यंत्रणा ज्या वेगाने जाते आहे आणि एकंदरीतच आपल्या इथे कल्पनाशक्तीचा जो अभाव आहे सर्व यंत्रणांमध्ये, रिमोट सेन्सिंगपासून सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतानाही हे पंचनामे वगैरे हे अतिशय बाबा आदमच्या काळातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संथ गतीने चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या पद्धतीने मदत वेळेवर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचा दोष आपल्यावर येऊ नये म्हणून हा दौरे काढण्याचा जो वार्षिक कार्यक्रम आहे, आशिष आपल्याला आठवत असेल 25-26 वर्षापासून तर मी हेच पाहतो आहे की भाषा फक्त 2च असतात, एक सरकारी पक्षाची असते, एक विरोधी पक्षाची असते. सरकारमध्ये जे असतात त्यांची आम्ही तातडीने मदत करू, कर्ज काढू, प्रसंगी राज्य गहाण ठेवू, पण शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही. आणि विरोधी पक्षाची ते जे मागत असतात त्याच्या 4 पटीने वेगळी मागणी करणे. मागच्या वेळेला उद्धवजींनी साधारण 10-25 रुपये हेक्टरी मदत केली पाहिजे, 10,000 कोटींनी काहीच होणार नाही वगैरे. त्याच्या आधीच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे वक्तव्य ते होते, त्या आधीच्या काळात भाजपच्या नेत्यांचे किंवा शिवसेनेच्या नेत्यांचे साधारण असेच वक्तव्य असायचे. त्यात फक्त नावं बदलतील, कोण कोणत्या बाजूला याप्रमाणे हे होतात. आणि आपण कितीही हा असं नैतिकतेचा आव आणला की यात राजकारण करू नये, तरी मुळातच अशा कोणत्याही आपत्तीमध्ये कोणताही राजकीय पक्ष, तो सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात असो, हा नॅचरली ज्याला तो कुठे ना कुठे एक वन अपमॅनशिप करणारच आहे. आपल्या राजकीय हेतूच्या दृष्टीने सरकार नाकारत आहे, सरकारचे नेते हे अकार्यक्षम आहेत, सरकारी यंत्रणा ही तुटपुंजी आहे, आम्ही असताना चांगलं होतं, आजच्या काळात वाईट आहे, हा नॅरेटिव्ह जो विरोधी पक्षात असतो त्यांनी हे करणं मला तरी काय आश्चर्य वाटलं नाही. पण एकंदरीतच गेल्या 6-8 महिन्यामध्ये आपण शेरेबाजीची पातळी जी आहे ती सर्व बाजूंनी ज्या पद्धतीने विलक्षण खाली जाते आहे, हा महाराष्ट्राच्या एकंदरीतच राजकीय संस्कृतीला न शोभणारी अशी गोष्ट आहे. आणि गेल्या 36 तासामध्ये सर्व पक्षांनी आणि सर्व नेत्यांनी साधारण त्याचाच कुठे ना कुठे आपल्याला प्रत्यय घडवून आणलेला आहे. सर्व बाजूंनी हे राजकीय डिस्कोर्स जो आहे त्याची लेवल घसरलेली आपल्याला दिसते आहे. मग तो थिल्लरपणाचा असो किंवा तुम्ही बिहारमध्ये जायच्याऐवजी दिल्लीला का जात नाही असं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर असो, हे मला वाटतं त्या दोन्ही नेत्यांचं जे स्टेचर आहे त्यांना शोभेलचं असं नाही आहे. मुळात हे सर्व लोक बरेच संवेदनशील आहेत. आपण या सगळ्या बाबतीत कुठेतरी जे शरद पवारांच्या स्टेचरच्या नेत्यांनी अतिशय तोलून मापून जी प्रतिक्रिया दिली की ही सगळी प्रक्रिया करावीच लागते, बांधावर जावंच लागतं, केंद्रीय यंत्रणेने नुकसानी आल्यानंतर त्याचा हे केल्याशिवाय, नुकसान भरपाईचा आपला प्रस्ताव गेल्याशिवाय ही मदत येऊ शकत नाही, केंद्राने मदत करावी. शक्यतो शेरेबाजीपासून दूर राहत त्यांनी या बाबतीत जे वर्तन घडवलेलं आहे ते मला वाटतं कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत याआधी हेच घडत आलं होतं आणि हेच घडावं अशी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. पण मागच्या वर्षीच्या साधारण निवडणुका याच सुमारास आगे मागे 2-4 दिवसात निकाल लागले होते आणि त्यानंतरच म्हणजे उद्धवजी बांधावर जाणे आणि बातचीत न होणे, भाजप शिवसेनेची युती तुटणे, त्याला साधारण 1 वर्ष होत आलेलं आहे. त्याच काळात पुन्हा हे व्हावं आणि पुन्हा एकमेकांविरुद्ध ज्या पद्धतीची शेरेबाजी झालेली आहे. मगाशी अब्दुल सत्तार जसं म्हणाले की कुठेतरी भाई जगताप असं म्हणाले की कुठेतरी हे सरकार टिकणार नाही, पडणार नाही. पण एकंदरीतच ज्या पद्धतीने आज बाळासाहेब थोरात असो किंवा जयंत पाटलांनी एक मुख्यमंत्र्यांच्या वतीने किल्ला लढवलेला आहे आणि जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे भाजपवरून, त्यावरून या सरकारच्या किमान 3 पक्षांमध्ये आलबेल नाही असं चित्र एक सर्वसाधारण व्यक्तीला वाटेल असं तरी काही दिसत नाही. मुळात राहिला आता सरकारने मदत करायचा प्रश्न, तर त्या बाबतीत मात्र जो विरोधी पक्ष नेत्यांनी, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जो मुद्दा मांडला की शेवटी तुम्ही केंद्राकडून मदत मागा,
पण तोपर्यंत राज्याच्या यंत्रणेने काहीच करू नये हे मात्र अजिबात जस्टिफाईड नाही आहे. कुठेतरी राज्य सरकारला प्रोॲक्टिव्ह स्टेप घ्याव्या लागतील. निव्वळ शेरेबाजीनी शेतकऱ्यांचं समाधान होईल असं वाटत नाही. असं जर वाटत असेल तर हे आपल्या दृष्टीने म्हणजे वाहिन्यांना, माध्यमांना किंवा सोशल मीडियावर एकमेकांवर टीका टिप्पणी करून त्याच्यावर जे ट्रोलिंग होतं हा करमणुकीचा विषय होऊ शकतो. पण आज महाराष्ट्रातले करोडो शेतकरी जे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांना मदत पोचवण्याच्या दृष्टीने ही शेरेबाजी काहीही कामाची नाही. किंबहुना ही टाकाऊ आहे. त्यात जे आहे ती जितक्या लवकर आपण सोडून सरकारने सरकारची भूमिका पार पाडली पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. तिथले मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काय केलं तर त्यांनी 500 कोटी रुपयांची तातडीची मदत देऊ केलेली आहे आणि यानंतर पुढची मदत दिली जाईल. केंद्राची मदत येईल तेव्हा येईल, आधी राज्याच्या तिजोरीतून 500 कोटी रुपये आम्ही तात्काळ अदा करतो अशी जाहीर भूमिका घेतली. तिथे शेतकऱ्यांना निदान जे हवालदिल शेतकरी आहेत त्यांना शाब्दिक दिलासाच्या पलीकडे जाऊन रोखीचं आश्वासन मिळालं आहे. रोखीनं तातडीची मदत ही अदा होते आहे. हा एक मोठा मेसेज तेलंगणासारख्या नव्या राज्यानं दिलेला आहे. महाराष्ट्रासारखं प्रगतिशील राज्य मात्र कुठलाच निर्णय घेत नाही. हा एक चुकीचा मेसेज हवालदिल शेतकऱ्यांपर्यंत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत चाललेला आहे. हाच फरक आहे. नेत्यांना अजूनही वाटतं की टीव्हीच्या पडद्यावरून आपण काय ऑप्टिक उभं करतो त्यातून आपल्याला जनमानसाची सहानुभूती मिळेल. ते चुकीचं आहे. जो हवालदिल असतो त्याच्या बांधावर जाऊन उपयोग नाही, त्याच्या हातात काय पडतं हे तो बघत असतो. अब्दुल सत्तार ऐकत असेल तर तुम्ही विचार करा आणि हे मुख्यमंत्र्यांना सांगा, तातडीची मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसे जाणे गरजेचं आहे. नाही तर टीव्हीवरनं सहानुभूती मिळवून काहीही होणार नाही. मला असं वाटतं यावरती विचार झाला पाहिजे. आपण एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे. अब्दुल सत्तार, 3 पक्षांचं सरकार आहे, नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, आसमानी संकट आहे. अशा वेळी कलेक्टिव्ह एफर्ट सरकारचे पाहिजेत. मुख्यमंत्री कमान घेऊन पुढे जात आहेत, इतर नेते मागे येत आहेत. पण झालंय काय, शरद पवार आधी बांधावरती गेलेत, मग विरोधी पक्ष नेत्यांनी आपापले दौरे आखलेत, त्यानंतर मुख्यमंत्री आलेत. मुख्यमंत्री 1 दिवसाचा गॅप ठेवून पुन्हा मुंबईला आलेत, पुन्हा उद्या दुसऱ्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ऑप्टिक काय उभं राहत आहे की शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला आधी कोण आलं तर 80 वर्षांचे शरद पवार आले. सरकार मागे राहिलं. शरद पवार हे काही सरकार नाही आहे, ते आता सध्या एक नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे, देशाचे माजी कृषी मंत्री आहेत. पण ऑप्टिक काय उभं राहिलं, 80 वर्षाचे म्हातारे शरद पवार तातडीनं जातात, इतर नेते मागून येतात. किंबहुना असं तुम्ही म्हणू शकता की शरद पवार जात आहेत म्हटल्यावरती विरोधी पक्ष नेते आले, पण मग मागणं मुख्यमंत्री आले. ऑप्टिक काय तयार होतं? नाही, खरं म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी अनेक या राज्यामधले, देशामधले संकट पाहिलेले आहे आणि प्रत्येक संकटाच्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब या सरकारचे एक पक्षाचे प्रमुख आहात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या तिन्ही पक्षाचा सरकार असल्यानंतर ते सरकार नाही असं बोलणार नाही, परंतु सरकारमधला एक भाग आहे. या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ह्या सर्व संकटाच्या काळामध्ये आपण आता भाई जगताप बोलले की त्या पद्धतीने पूर्वीही त्यांच्या कोकणामध्ये जे नुकसान झालं त्यावेळेस शरदचंद्रजी पवार साहेब गेले, नितीन राऊत साहेब गेले, बाळासाहेब थोरात गेले, परंतु मुख्यमंत्रीही गेले. हेही आदरणीय भाई जगताप साहेबांनी हे प्रामुख्याने सांगितलं. सुरेश धस साहेबांनी सांगितलं का पहिल्यांदा मुख्यमंत्री बाहेर पडले, पहिल्यांदा नाही अनेक वेळेस. ज्या वेळेस तुम्ही पाहिलं का आपल्याकडे कोरोनाचा संकट होता, मुंबईच्या सर्व हॉस्पिटल असतील, मुंबईचे सर्व ज्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटीज द्यायची असेल त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री गेले. कोकणाचा जो संकट आला होता, जो काही वादळी वारे आले होते त्या संकटामध्ये गेले. आता मराठवाड्यामध्ये ही म्हणजे हे जे सरकार आहे या सरकारला
म्हणजे विरोधी पक्ष काहीतरी जागृत करायला लागला नाही, विरोधी पक्षाला बी जागृत करण्याचं काम सरकारमधले एक ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सर्वांसाठी, मी तर म्हणाल का जे आमच्या महाराष्ट्रामधले तमाम नेते आहेत त्या सर्व अब्दुल नेत्यामध्ये सत्तार, शेतकऱ्यांच्या त्यांना आधी कळतं, इतरांना आधी कळत नाही. आणि हे या म्हणण्याला काही अर्थ नाहीये. प्रश्न असा आहे की सरकारी यंत्रणा दिसत नाहीये बांधावरती. नेते अधिकाऱ्यांना दोष देत आहेत. आज तुम्हीच अधिकाऱ्यांना झापलेला आहे, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा गलथानपणा आहे ढिसाळ यंत्रणेमधला, जो तुम्ही आज उघडकीस आणलेला आहे. मला सांगायचं हेच आहे की लिडरशिप नाही, कमान हातात धरणं ही लिडिंग फ्रॉम द फ्रंट असते. याच्यासाठी तुम्हाला आधी जावं लागतं, मग बाकीचे येतात. इथं उलट होत आहे. नाही, बरोबर आहे. आपण जे बोलू लागले त्याच्यामध्ये सत्यता आम्ही स्वतः पडताळणी करून पाहिलेलं आहे. परंतु मराठवाड्यामध्ये औरंगाबाद असेल, जालना असेल, सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ माझा स्वतःचा आहे. त्या ठिकाणी ही 23, 20 आणि 23 सप्टेंबरला अतिवृष्टी झाली, त्यांचेही पंचनामे झाले. धुळे जिल्ह्यामध्ये, नंदुरबारमध्ये, नाशिकमध्ये हे एक नुकसान झालं, त्याच्या तारखा वेगळ्या आहेत. त्यानंतर आज आपण पाहतोय आहे का ज्या पद्धतीने उस्मानाबाद, लातूर, बीड या ठिकाणी मी गेलो. सर्व ठिकाणी गेल्यानंतर ज्या ज्या तालुक्यामध्ये जास्ती नुकसान आहे ते एकही तालुक्याचा एकही शेतकरी मी तुम्हाला सांगू लागलो का नुकसान पासून वंचित राहणार नाही, त्याला नुकसान भरपाई मिळेल. अब्दुल सत्तार, उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे का? आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल का? मी बिलकुल मिळेल. त्याच्यासाठी ही जी पाहणी चालू आहे का आपल्याला आता सुरेश धस साहेबांनी सांगितलं का तुम्ही मागणी करा, अशी आमची मागणी केली असती तर परत त्यांनी सांगितलं असतं का राज्य सरकार ही माहिती देताना कुठेतरी चुकतोय, राज्य सरकारकडे माहिती नाहीये, परत केंद्राने एक बोट ठेवला असता. बरोबर 2-4 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 4 दिवसामध्ये सर्व पंचनामे होतील आणि 1 आठवड्याभराच्या आत हे नुकसान किती झालं, कोणत्या पद्धतीच्या नुकसानाचे पीक आहेत, सोयाबीन किती आहे, कापूस किती आहे, मक्का किती आहे, ऊस किती आहे, पपईच्या बाबतीत सांगितलं आताच धस साहेबांनी. अनेक जे पिकं आहेत या पिकाचा तंतोतंत 4 ठीक आहे, तुमचा अभ्यास जास्त झालेला आहे पण तो कागदावर उतरलेला नाही, त्यामुळे सरकारला कळत नाहीये किती नुकसान झालेलं आहे आणि कितीची भरपाई द्यायची आहे. ठीक आहे, म्हणून वेळ लागतोय. आता तुम्ही आठवडाभराचा अवधी सांगताय, म्हणजे नेमकं काय होईल काही कळत नाहीये. सुरेश दास. हा, मला बोलायचं आहे. आवाज आपल्यापर्यंत येतोय का? हो, नीट येतोय तुमचा आवाज, कुठेही असाल तरी बोला. मत असं आहे की पंचनामे 8 दिवस हे जे शब्द आदरणीय माझे मित्र अब्दुल सत्तार साहेबांना शोभत नाहीत असं मला वाटतं. या ठिकाणी मी अधिकच बोलणार नाही, परंतु सगळ्यांनी उठायचं. किल्ला लढवला वगैरे आपण जे बोललात माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणि मुख्यमंत्री महोदयांच्या बाजूने, राज्याचे जे मुख्यमंत्री असतात त्यांनी पक्षाची किंवा त्या पक्षाच्या बरोबर असणाऱ्या विविध पक्षाच्या लोकांनी किल्ला लढवलाच पाहिजे, आपापली बाजू मांडलीच पाहिजे. परंतु ही बाजू मांडत असताना एवढा द्वेष त्यांच्या मनामध्ये नसावा. कारण जगताप साहेब आपण खूप, माझं मत आहे की माझ्यापेक्षाही ते सिनियर आहेत आणि सिनियर असताना राजकारणात मी पण 99 पासून आहे आमदार म्हणून. परंतु मुख्यमंत्री या पदाच्या बाबतीत, माजी मुख्यमंत्री या पदाच्या बाबतीत मामू वगैरे असे जे शब्द आहेत ते कृपया मला असं वाटतं वापरले गेले नाही पाहिजेत. मग आता तुमचे विद्यमान मुख्यमंत्री त्यांना काय विमू म्हणायचं का आम्ही? अहो, हे मामू विमू आणि मामुली सारख्या शब्दाचा, मामुली ह्या शब्दाचा जगताप साहेब आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना सुद्धा फटका बसला होता. ते 33,000 मतांनी निवडणूक हारले होते. त्याच्यामुळं तुम्ही हे शब्द कृपया
मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री या पदाच्या बाबतीत वापरू नयेत. आणि दुसरं सत्तार साहेब, आपण जे म्हणताय, अहो मी कालच गेलतो, 171 MM पाऊस पडला. 171. आपल्या जे मदत व पुनर्वसन खात्याचे जे निकष आहेत त्याच्यात 100 MM पाऊस जर पडला तर आपल्याला सरसकट पंचनामे दुसऱ्या दिवशी सकाळी चालू व्हायचे. मागच्या मंगळवारी पाऊस पडलाय 171 MM. आणि तुमचे साधे पपईच्या झाडाचे सुद्धा पंचनामे त्या काल माननीय माजी मुख्यमंत्री यांच्या शब्दामध्ये, आता मी तो शब्द वापरणार नाही, ते जगताप साहेबांनाच लखला असो बर का, परंतु इथे साधा पंचनामा खरडून गेलेल्या जमिनीचा नाही, पपईचा नाही, तुरीचा नाही, कापसाचा नाही, करा आलेल्या सोयाबीनचा नाही. आणि सत्तार साहेब तुम्ही अरे 1,36,000 हेक्टरचा ठीक आहे, मला वाद नको आहे, मला वाद नको आहे. आणि मी एक खऱ्या अर्थानं सांगतो की हे मामू किंवा विमू नाही, तर अनेक वेळा आपण काय बघतो की जे पराभूत आमदार किंवा खासदार असतात ते माननीय असा संभ्रम होईल यासाठी किंवा मा खा लिहितात. तसं आहे, ते माझी आहेत की माननीय आहेत कळत नाही. तसंही दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत होऊ शकतं, पण आपण हे मू वगैरे असे शब्दप्रयोग नको करायला. महाराष्ट्राची ती संस्कृती नाहीये. मी इथंच थांबतोय, माझा वेळ संपलेला आहे, कारण 6 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राला संबोधित करणार आहेत. महत्वाचं आहे कशासाठी संबोधित करतायत. करोना काळ, करोना ज्वर ज्या पद्धतीनं वाढलेला आहे, त्यानिमित्तानं त्यांचं आजचं राष्ट्राला उद्देशून जे भाषण आहे ते अतिमहत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण आता आवर्त घेतो आहोत. इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा G24 तास. रहा एक कॉल पुढे.